हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात केलेल्या भाषणानंतर वादाच्या भोवरात सापडलेले वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अखेर या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. माझी निष्ठा आणि कटिबद्धता केवळ भारतीय संविधानाशी असून कायदा व सुव्यवस्था राखणे हेच माझे परम कर्तव्य आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. 19 एप्रिल रोजी नागपूरमध्ये वंदे मातरमला 150 वर्षे आणि RSSच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सकल हिंदू समाजाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातील विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी गंभीर आरोप करत भाजपने मला अर्बन नक्षल ठरवले असून नांगरे पाटील माझा एन्काउंटर करतील अशी भीती व्यक्त केली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहित नांगरे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. नागपूर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या भूमिकेवर ठाम राहत नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले की तो कार्यक्रम कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नव्हता. मी तिथे द्वेष पसरवणारे काहीही बोललेलो नाही, उलट शांततेचा संदेश दिला आहे. आता त्यातून कोणी काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी या वादावर अधिक बोलणे टाळले. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.